नमस्कार, मी ओमकार. रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिरज येथील शासकीय कोविड हॉस्पिटलला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की कोरोनाच्या आपत्तीबाबत सरकार आणि मंत्री गंभीर नाहीत. कोरोनाबाबतीत जबाबदारी फक्त प्रशासनाची नव्हे तर शासनाची असते. राज्य सरकार म्हणावं तितकं प्रशासनाला सहकार्य करत नाही, अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच सांगली जिल्ह्याचा कोरोनाचा 4.1 मृत्यूदर राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक आहे, याबद्दलची चिंता देखील त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर फडणवीस महात्मा जन आरोग्य योजनेत रुग्णांना लाभ मिळत नाहीत. खासगी रुग्णालयात ही योजना बंद केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे याबाबत आरोग्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील फडणवीसांनी यावेळी सांगितलं. 2 दिवसांपूर्वी खासदार संजय काका पाटील यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवरती टीका केली होती. यावर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. कोरोनाच्या परिस्थितीत प्रशासन नव्हे तर शासन जबाबदार आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाची परिस्थिती बघण्याकरता या ठिकाणी आम्ही व्हिजिट केली. काल इस्लामपूरला आम्ही व्हिजिट केली. आज सांगलीमध्ये पहिल्यांदा मिरजमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला आणि आता या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन एकूण काय परिस्थिती आहे ही परिस्थिती समजून घेतली. एक अजून प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील आम्ही कोविडच्या भेट दिली. एकूणच आत्ता या ठिकाणी प्रचंड संख्या ही वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की संख्या वाढत असताना जो काही इन्फेक्शन रेशो आहे हा जवळजवळ 16.5% आहे आणि त्याहीपेक्षा चिंतेची बाब अशी आहे की केस फॅटॅलिटी रेट म्हणजे जो काही मृत्यूदर आहे हा जवळजवळ 4.10% आहे, जो मला असं वाटतं की जवळजवळ म्हणजे महाराष्ट्रापेक्षा तर अधिक आहेच, पण इकडच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कदाचित तो सर्वात जास्त डेथ फॅटॅलिटी रेट या ठिकाणी आहे, केस फॅटॅलिटी रेट आहे. आणि म्हणून एकूणच आत्ताच्या परिस्थितीमध्ये एकतर टेस्टिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे. आत्ता RT-PCR लॅग आहे, 48 तास किंवा 72 तास त्याचा रिपोर्ट येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे काही सस्पेक्टेड पेशंट असतात त्यांना कुठलीही त्या ठिकाणी जी काही सोय आहे ती मिळत नाही किंवा त्यांना कोणी ॲडमिट करून घ्यायला तयार होत नाही. दुसरं असं आहे की आता ऑक्सिजनेटेड बेड्स आणि व्हेंटिलेटरची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पेशंट्स जे आहेत सिम्प्टोमॅटिक पेशंट्स हे कधी 4 तास 5 तास 7 तास त्यांना फिरावं लागतं आहे आणि म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची व्यवस्था इथे वाढवण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजनेटेड बेड्स असतील, हाय प्रेशर ऑक्सिजन असेल किंवा याच्यासोबत व्हेंटिलेटर असेल, याची व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागेल. अन्यथा आत्ता जो सर्ज आला आहे त्या सर्जमध्ये हा फॅटॅलिटी म्हणजे मृत्यूचा जे दर आहे तो दर आपल्याला कमी करता येणार नाही. त्या संदर्भात आता आम्ही चर्चा देखील केली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की ते प्रयत्न करतायत आणि काही प्रमाणात ते वाढवण्याचा प्रयत्न होतो आहे. सांगली महापालिकेने देखील काही व्यवस्था उभ्या केल्या आहेत. आता काही आपले खासदार संजय काका पाटील आहेत, ते देखील काही व्यवस्था 1-2 दिवसात उभं करतो आहेत, तर त्यांनी देखील त्याची व्यवस्था केली आहे. पण मला असं वाटतं की सरकारने अधिक लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आणि ही जी काही बेड मॅनेजमेंट आहे ती अधिक चांगली कशी करता येईल, लोकांना बेड कसं उपलब्ध होईल आणि आत्ता जी व्हेंटिलेटरची कमतरता आहे किंवा ऑक्सिजनेटेड बेडची कमतरता आहे ती कशी दूर करता येईल याकडे मात्र विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे त्याचा लाभ मिळत नाही आहे आणि एकीकडे दवाखान्यांचे म्हणणं आहे की आम्हाला त्यातले पैसे मिळत नाही, दुसरीकडे पेशंटचं म्हणणं आहे की आम्हाला सर्रास सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे आता याचे काही पैसे मिळत नाही, त्यामुळे तुम्ही बिल भरा, आम्ही काही या योजनेला लागू करणार नाही. तर या योजनेकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आज रेमडेसिवीर सारखं जे इंजेक्शन आहे की ज्याचे 6 डोस 35,000 रुपयाचे आहेत, आता हे जोपर्यंत पेशंट्सला मिळणार नाही, सगळ्यांना ते लागत नाही पण ज्यांना ते लागतं अशा पेशंट्सला ते जर मिळालं नाही तर त्यातनं फॅटॅलिटी रेट वाढतो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये सरकारने जे MJPJYचे जे काही महात्मा ज्योतिबा फुले योजनेचे जे काही पेशंट आहेत यांना सरकारच्या वतीनं मोफत दिलं जाईल असं सांगितलं होतं, ते प्रायव्हेटमध्ये असले तरी. पण कालपासून मला अनेक आता हॉस्पिटलने सांगणं सुरू केलं आहे की त्यांना असं सांगण्यात आलं आहे की आता MJPJYचे जे काही पेशंट असतील हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये असतील तर त्यांना विकत घ्यावं लागेल, त्यांना काही सरकार देणार नाही. तर या संदर्भात आता मी आरोग्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे आणि
जी जुनी पद्धत होती, कारण अदरवाईज सामान्य माणूस हा काही 35,000 रुपयाचं इंजेक्शन घेऊ शकत नाही आणि सगळ्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन मिळत नाही, त्यामुळे मजबुरीने काहींना प्रायव्हेट हॉस्पिटलला जावं लागतं आहे. अशा परिस्थितीत त्यांना जर इंजेक्शन देणार नाही अशी भूमिका जर सरकारने मांडली तर मला असं वाटतं की त्यातनं मोठ्या प्रमाणात अडचणी होतील, तर त्याहीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इथल्या सगळ्या बाबी समजून मी घेतलेल्या आहेत, त्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या योग्य प्रकारे त्याच्यावर समाधान मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील मंदिरं 5 महिने झालं बंद होती. अनलॉक 3मध्ये केंद्र शासनानं मंदिरं उघडण्यास परवानगी दिली. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारनं अद्याप मंदिरं उघडली नाहीत. राज्यातील सर्व मंदिरं प्रार्थनास्थळ उघडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं विश्व वारकरी सेनेच्या मंदिर प्रवेश आंदोलनाला पाठिंबा दिला. 31 ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश केला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या या मंदिर प्रवेश आंदोलनाला राज्यातून आता मोठा पाठिंबा मिळतोय. याच पार्श्वभूमीवर भाजपनं आता दार उघड उद्धवा दार उघड हे घंटानाद आंदोलन केलं आहे. मात्र भाजपात हे आंदोलन मंदिराची दारं उघडण्यासाठी नाही तर सत्तेची दारं उघडण्यासाठी असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी केली. ही वंचित बहुजन आघाडी जी आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे त्या आंदोलनाच्या दिशेवरच या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामधले राजकीय पक्ष एका ठिकाणी येत आहे असं दिसतंय. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकरांनी जे मंदिर प्रवेशाची घोषणा केली, भारतीय जनता पार्टीने राजकारण करण्यासाठी आज आंदोलन केलं. पण वंचिताचे नेते ही भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी हे आंदोलन करत आहेत, त्यांनी सत्तेसाठी करत आहेत. बाळासाहेब आंबेडकर हे मनामध्ये आणि निष्पक्ष भावनेने या ठिकाणी या आंदोलनामध्ये उतरलेलं. भारतीय जनता पार्टीचं ही नाटक आहे, दार उघड उद्धवा असं म्हणायचं हे नाटक आहे. ह्यांचं सत्तेचं दार उघड म्हणायचं नाटक आहे. ह्याच्यामध्ये आम्ही फक्त विठ्ठलाचं दार उघडा म्हणतो आम्ही, म्हणजे हे याने राज्याच्या मुख्यमंत्री पदाचं दार उघडा म्हणते ते, आम्ही विठ्ठलाचं दार उघडा म्हणतो. या आंदोलनामध्ये एवढा फरक आहे आमच्यात. राज्य सरकारनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापार, दुकानं, मंदिरं बंद केली होती. मात्र आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन सर्व काही सुरू करण्यात येत आहे. दारूची दुकानं, हॉटेल, लॉज सगळं काही आता सुरू झालं आहे. मात्र सरकारनं अद्याप मंदिरं खुली केली नाहीत. त्यामुळे राज्यातील मंदिरं तातडीनं खुली करावीत या मागणीसाठी आज भाजपाकडून सरकारविरोधात राज्यभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आलं. आज सांगलीच्या मिरजेतही भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. शहरातील दत्त मंदिरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाचं नेतृत्व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं. यावेळी दार उघड उद्धवा दार उघड अशी घोषणा देण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मंदिर न उघडण्याच्या निर्णयाबाबत घणाघाती टीका केली. सरकारकडून दारूची दुकानं, रेस्टॉरंट, हॉटेल्स, मॉल्स उघडण्यात परवानगी देण्यात येते, मात्र मंदिर उघडण्याबाबत सरकार निर्णय घेत नाही. देशभरात सगळ्या ठिकाणी आता मंदिरं सुरू झाली आहेत, मात्र महाराष्ट्र सरकार अद्यापही मंदिरं उघडण्यासाठी तयार नाही. अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या निर्णयावरती हल्लाबोल केला. कोरोनाची महामारी आणि त्याची भीती, त्याची काळजी असं सुरू आहे. कोरोना संपेपर्यंत ही काळजी घ्यावीच लागेल. त्यामुळे आजही आम्ही आंदोलन करताना सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवलं आहे. परंतु सगळं सुरू करणार, दारूची दुकानं सुरू करणार, मॉल सुरू करणार, व्यायामशाळा सुरू करणार, मंदिरं का सुरू करणार नाही? नियम द्या. जे नियम आता पंढरीच्या वारीसाठी तुम्ही नियम दिले की 7 वाऱ्यांपैकी प्रत्येक वारीला 4-4 जण मानले वारकऱ्यांनी. 15 लाख लोक दरवर्षी वारीला जातात, त्यावेळेला 7 गुणिले 28 लोक गेले, मानलं ना. तसं जे नियम द्याल ते नियम आम्ही पाळू, पण ते नियम पाळून का होईना मंदिरं उघडली पाहिजेत. यासाठी महाराष्ट्रामध्ये 10,000 मंदिरांच्या बाहेर आज घंटानाद सुरू आहे. मोठ्या प्रमाणात धार्मिक नेते, मोठ्या प्रमाणात वेगवेगळे पंथ हे आज आंदोलनात सहभागी झाले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्द्यावरून आज सरकारवरती टीकास्त्र सोडलं. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून नवीन बेडची व्यवस्था तातडीनं करणं गरजेचं आहे. याबरोबरच आरेच्या कारशेडवरून टीका करताना कोणाच्या तरी वैयक्तिक इगोसाठी आरेचा कारशेडचा खेळखंडोबा सुरू केलाय. कारशेड न झाल्यामुळे मेट्रो सुरू होणं 1.5 वर्ष पुढे जाईल असं विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लढायचं की घाबरायचं या वाक्याचा देखील त्यांनी समाचार घेतला.
उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढायचं की घाबरायचं हे आधी पाहावं. आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी नेहमी केंद्राकडे बोट केलं जात आहे. केंद्रानं महाराष्ट्राला सर्वाधिक मदत केली आहे, त्यामुळं त्यांनी मोदींशी सोडून कोरोनाशी लढावी असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला. असं आहे की आत्ता काय निर्णय झाला याची मला कल्पना नाही, पण आरेच्या कारशेड करता माननीय उच्च न्यायालयाने परवानगी दिली, ग्रीन ट्रायब्युनलने परवानगी दिली, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर तिथलं सगळं काम करून तिथे बांधकाम सुरू झालं. अशा परिस्थितीमध्ये नवीन सरकारने ते थांबवल्यानंतर या सरकारने एक सचिव कमिटी तयार केली. ज्या सचिव कमिटीने, या सरकारच्या सचिव कमिटीने रिपोर्ट दिला की हेच योग्य स्थान आहे आणि याच ठिकाणी आरेचं कारशेड किंवा त्या मेट्रो 3चं कारशेड झालं पाहिजे. असं असताना त्याच्यावर कुठलाही निर्णय गेले 6 महिने घेण्यात आलेला नाही. साधारणपणे 1 दिवसाचा डिले हा मेट्रोची किंमत 4-4.5 कोटी रुपयांनी वाढवतो. त्यामुळे सरकारच्या या अनिर्णयाच्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि नुसतं कारशेड आम्ही हलवतो म्हणून चालणार नाही, योग्य जागा तर बघावीच लागेल. पण त्यासोबत ही पूर्ण मेट्रो जी आहे ही जपानच्या जायकाने फंड केली आहे आणि त्यांनी याचं संपूर्ण इव्हॅल्युएशन केलेलं आहे, याचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट अनालिसिस केलं आहे. त्यामुळे नवीन जागा म्हटल्यानंतर पुन्हा आपल्याला त्यांच्याकडे जाऊन त्यांची परवानगी घ्यावी लागेल, त्यांच्याकडनं मान्यता द्यावी लागेल. त्यांनी मान्यता दिली तरच ते आपल्याला करता येईल. मला असं वाटतं की विनाकारण केवळ कोणाच्या तरी पर्सनल इगो करता अशा प्रकारे या कारशेडचा खेळखंडोबा योग्य नाही. कुठलीही दुसरी जागा जी आहे ती कुठली ते घेणार आहेत, प्रायव्हेट माणसाची घेणार आहेत की सरकारची घेणार आहेत याबद्दल काहीच माहिती नाही. पण यातनं मेट्रोचं काम जे देशात सर्वाधिक वेगाने होत होतं ते बंद पडलेलं आहे, अतिशय स्लो झालेलं आहे. आणि कारशेड हे तयार न होत नसल्यामुळे जी मेट्रो सुरू होऊ शकली असती साधारणपणे 22 मध्ये, ती कदाचित आता 1.5 वर्ष पुढे जाईल आणि त्याचा जो काही फायनान्शियल इम्पॅक्ट आहे तोही मोठ्या प्रमाणात पडेल. त्यामुळे ही अतिशय अयोग्य अशा प्रकारची नीती आहे. असं आहे की आमची अतिशय स्पष्ट भूमिका या संदर्भातली आहे की देशामध्ये सगळ्या राज्यांनी धार्मिक स्थळं खुली केली. केंद्र सरकारने जे निकष दिले त्यात धार्मिक स्थळं खुली करण्याला सूट दिली. आता यालाही जवळजवळ महिना व्हायला आला. आम्ही दारूची दुकानं उघडतो, पण आम्हाला धार्मिक स्थळ उघडण्याला मात्र त्या ठिकाणी अडचणी आहेत, याचा अर्थच समजू शकत नाही. आणि खरं तर देशामध्ये नव्याने जेव्हा लॉकडाऊन उघडलं आणि त्यानंतर धार्मिक स्थळ उघडली तर त्या धार्मिक स्थळ उघडल्यामुळे कोरोना पसरला अशा कुठे घटना घडलेल्या नाही आहेत. सर्व पक्ष मिळून सरकारच्या तिजोरीवरती दरोडा टाकत आहेत. ही लूट थांबली पाहिजे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी शेट्टी म्हणाले की मंदिर मशिदीसाठी आंदोलन करण्यापेक्षा भक्तांच्या समस्यांसाठी आंदोलन करा, भक्ताची काळजी करा असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला. शेट्टी म्हणाले की गाईचा छळ केला असा माझ्यावरती गुन्हा दाखल केलाय. आम्ही गाईचा छळ कसा करणार, दुधाला दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन करतोय. मात्र त्याबाबत गुन्हा दाखल होतोय तो होऊ द्या, आंदोलन सुरूच राहणार असंही ते म्हणाले. सरकार ज्यावेळी दूध खरेदी करतं तेव्हा भाव मिळाला पाहिजे, पण राज्यात दुधाचे भाव कमी होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येची चर्चा होते, मात्र शेतकरी आत्महत्या प्रकरणी कोणीच काहीच चर्चा करत नाही, हे दुर्दैवी असल्याचं शेट्टी म्हणाले. एकीकडे कोरोना आजारानं थैमान घातलं असताना जिल्ह्यात चिकुनगुनियाची साथ वेगानं पसरू लागली आहे. महापालिका क्षेत्रात गावखेड्यात रुग्ण आढळू लागलेत. गंभीर बाब म्हणजे या रुग्णांना तपासण्यासाठी आणि औषधोपचारासाठी पुरेशी वैद्यकीय सेवाच उपलब्ध नाही. त्यामुळं सारे रुग्ण आणि लोक हैराण झालेत. सांगली जिल्ह्यात आणि महापालिका क्षेत्रात चिकुनगुनियाचे किती रुग्ण आहेत याची अधिकृत आकडेवारी तूर्त वैद्यकीय यंत्रणेकडे नाही. या सर्व व्यवस्थेचं संपूर्ण लक्ष या घडीला कोरोना नियंत्रणाकडे लागलंय. अशावेळी साथीच्या या गंभीर आजारानं ग्रासलेल्या रुग्णांची मात्र अवस्था बिकट झाली आहे. अनेक रुग्णांना कोविडची सुविधा उपलब्ध केली आहे, तिथे अन्य तपासण्या जवळपास थांबवण्यात आल्यात. त्यामुळे तज्ज्ञांकडून उपचार करून घ्यावेत अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. प्रचंड अंगदुखी, थांबून थांबून ताप येणं अशा लक्षणानं सध्या लोक बेजार झालेत. हॉलिवूड स्टार चॅडविक बोसमन म्हणजे जगप्रसिद्ध ब्लॅक पॅन्थरचा आज निधन झालं. चॅडविक हा गेल्या 4 वर्षांपासून कोलोन कॅन्सरशी अर्थात आतड्याच्या कर्करोगाशी झुंज देत होता आणि अखेर त्याची ही झुंज अपयशी ठरली. लॉस एंजेलिसमधील राहत्या घरी त्यानं वयाच्या 43व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. चॅडविक बोसमनच्या अंतिम काळात त्याची पत्नी आणि त्याचं कुटुंब सोबत होतं.
मार्वल स्टुडिओ फिल्मचा हा एक लाडका अभिनेता होता. त्याच्या निधनानंतर मार्वल स्टुडिओसह अनेक हॉलिवूड कलाकार, निर्माते आणि चॅडविकचे जगभरातले फॅन्स आपल्या भावना व्यक्त करत आहेत. त्याला श्रद्धांजली वाहत आहेत. चॅडविक हा एक खरा फायटर होता. तो आपलं काम सांभाळत या आजाराशी 4 वर्ष लढत मार्शलपासून ते D5 या चित्रपटापर्यंत, रॉनीज बॉटम आणि बरेच चित्रपट त्यानं कॅन्सरशी शस्त्रक्रिया आणि केमोथेरपी सुरू असताना चित्रित केले. आणि ब्लॅक पॅन्थर या चित्रपटातील किंग टी चला या पात्रानं त्याच्या करिअरला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, असं त्याच्या कुटुंबाने म्हटलंय. GST काउन्सिलची बैठक झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना ही देवाची करणी आणि GST कलेक्शनवरती परिणाम करणारा एक अदृश्य घटक असल्याचं सांगितलं होतं. यावरती माजी अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी जोरदार टीका केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावरती टीका करण्यात आली. माजी अर्थमंत्री P. चिदंबरम यांनी सीतारामन यांना मेसेंजर ऑफ गॉड म्हणत टीका केली आहे. चिदंबरम यांनी ट्विट करताना, जर ही महामारी देवाची करणी आहे तर 2017-18, 18-19, 19-20 या दरम्यानच्या अर्थव्यवस्थेच्या अयोग्य व्यवस्थापनाचं वर्णन कसं कराल? अर्थमंत्री मेसेंजर ऑफ गॉड याचं उत्तर देतील का, असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सीतारामन यांच्यावरती निशाणा साधला. चेन्नई सुपर किंग्सचा अष्टपैलू फलंदाज सुरेश रैना यंदाच्या IPLला मुकणार आहे. सुरेश रैना संयुक्त अरब अमिरातमधून भारतात परतलाय. वैयक्तिक कारणांमुळे तो मायदेशी परतलाय. चेन्नई सुपर किंग्सनं ट्विटरवरून या बाबतीतली माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे सुरेश रैना भारतात परतला आहे. IPLच्या या मोसमात तो खेळू शकणार नाही. चेन्नई सुपर किंग्स अशा काळात सुरेश रैना आणि त्याच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, असं ट्विट चेन्नई सुपर किंग्सच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे. 3 वर्षीय सुरेश रैनानं 15 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. यानंतर IPLच्या सराव शिबिरातही सुरेश रैना सामील झाला होता. संघासोबत तो दुबईला रवानाही झाला होता. तिथे चेन्नई सुपर किंग्स संघाचा मुक्काम ताज हॉटेलमध्ये आहे. शेड्यूल कास्ट व शेड्यूल ट्रायलच्या आरक्षणामध्ये आरक्षण असलं पाहिजे, असं मत सर्वोच्च न्यायालयानं एका निर्णयामध्ये म्हटलं आहे. मात्र हे मत मांडताना आरक्षण कसं असलं पाहिजे, कसं झालं पाहिजे, त्याला कसला आधार पाहिजे, यावर काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे या विषयावर नागरिकांचं मत जाणून घेतलं पाहिजे. हे मत घटनात्मक आहे की नाही हे न्यायालयानं पाहावं. तोपर्यंत हे प्रकरण आहे तसंच ठेवावं, अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली आहे. आरक्षणामध्ये आरक्षण असलं पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयानं एका प्रकरणात मांडलं आहे. मात्र त्याला कसलाही आधार देण्यात आला नाही किंवा तो घटनात्मक आहे की नाही यावरही खुलासा करण्यात न्यायालयानं सांगितलं नाही. हे प्रकरण मुख्य न्यायपीठाकडे देण्यात यावं असं सांगितलं आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली. इस मामले को बड़े जज, जो 9 जज का जो बेंच होता है उसको आप रिफर करिए और उसके माध्यम से इसी मुद्दे को लेकर आंध्र प्रदेश गवर्नमेंट ने जब ऐसे आरक्षण देने की कोशिश की थी तो सुप्रीम कोर्ट ने यह कहा था कि राज्यों को यह अधिकार नहीं है और इसलिए उन्होंने खारिज किया. लेकिन वो खारिज करते समय उन्होंने ये नहीं कहा कि ये सही है गलत है. मेरी चीफ जस्टिस ऑफ इंडिया से दरखास्त है, विनती है कि आप इस मामले में मत जाए. जो सुझाव दिया है उस पर आप एक्ट मत करें. पब्लिकली इस पर पहले चर्चा होने दीजिए, एक राय बनने दीजिए और फिर वो राय संवैधानिक है या नहीं है इसकी आप जांच करें. और तब तक के लिए सुप्रीम कोर्ट ने इस मामले को ठंडे बसने में रखना चाहिए. ऐसी वंचित बहुजन आघाडी से मांग हम लोग का. इंटरनेटवरती कधी काय होईल याचा नेम नसतो. बऱ्याचदा अनेक वर्षांपूर्वीचे व्हिडिओ क्लिप्स पुन्हा व्हायरल होतात. एखादा नेता एखाद्या कलाकाराच पूर्वी काय बोलला होता आणि आता काय करतोय हे अशा व्हिडिओमधून सांगितलं जातं. अगदी तशीच एक नवी क्लिप फिरू लागली आहे. ही मुलाखत आहे अध्ययन सुमन म्हणजेच शेखर सुमन यांच्या मुलाची. आता कंगना आणि अध्ययन हे दोघंही रिलेशनशिपमध्ये होते ही गोष्ट नवीन आहे. त्याच अनुषंगानं अध्ययननं 4 वर्षापूर्वी दिलेली एक मुलाखत व्हायरल होतीये. यात कंगना अंमली पदार्थांचं सेवन सर्रास करत होती असा दावा अध्ययननं केला आहे. कंगना आणि अध्ययन यांची जोडी जमली ती 2009मध्ये. म्हणजे राज या सिनेमाचं शूटिंग करत असताना त्यामधल्या एका गाण्यात चित्रीकरणावेळी या दोघांची मनं जुळली. राज हा सिनेमा महेश भट यांचा आहे.
हा निव्वळ योगायोग असावा. तर त्यानंतर अध्ययन आणि कंगना बराच काळ एकत्र राहत होते. त्यानंतर या दोघांमध्ये ऋतिक रोशन यांचं नाव येऊ लागलं. मग कंगनाने अध्ययनला सोडलं असं म्हणतात. आता याच काळातल्या आपल्या नात्यावरती अध्ययननं प्रकाश टाकला तो 4 वर्षांपूर्वी. त्यावेळी त्यानं दिलेल्या एका मुलाखतीत कंगना कशी अंमली पदार्थांचं सेवन करत होती हे सांगितलं. कंगना हॅश या अंमली पदार्थांचं सेवन करत होती असं तो सांगतो. तो म्हणतो की अंमली पदार्थांचं सेवन हे कंगनासाठी नवं नाही आहे. ती हॅश हे ड्रग्ज घेत होती. माझ्यासमोर तिनं हे घेतलं. इतकंच नव्हे तर ती कोकेनही घेत असावी. तिने कोकेन माझ्यासमोर घेतलं नाही, पण ती हॅश ती घ्यायची. तिने मलाही खूपदा ऑफर केली, पण मी कधीच घेतलं नाही. अध्ययनच्या या स्पष्टीकरणानंतर मुलाखतकारानं त्याला प्रतिप्रश्न केला, उद्या तू हे स्टेटमेंट देतोयस पण कंगनानं याला नकार दिला तर? त्यावर अध्ययन म्हणतो की ती हे नाकारेलच, पण तिच्यात जरा जरी खरेपणा असेल तर ती हे कबूल करेल. ही क्लिप व्हायरल होऊ लागली आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना सातत्यानं बॉलिवूडच्या अनेक कलाकारांवरती दोषारोप लावत आहे. एकीकडे सुशांतच्या या प्रकरणात नार्कोटिक्स कमिशन ब्युरोही आता सहभागी झाला असतानाच अध्ययनची ही क्लिप पुन्हा फिरणं हे कंगनासाठी नवी डोकेदुखी ठरू शकतं. भारतीय जनता पार्टीचे सुशांत सिंग राजपूत प्रकरणामध्ये नेमके काय संबंध आहेत याबद्दलही माहिती लोकांसमोर पोहोचणं आवश्यक आहे. कालपासून संदीप सिंग या नावाच्या माध्यमांमध्ये सारखा गजर होताना दिसतोय. भारतीय जनता पार्टीने संदीप सिंग याला एवढं जास्त महत्त्व देण्याची काय गरज होती? या व्यक्तीनं नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवला होता. त्यावेळी त्यानं 53 वेळा भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसचा फोन केले होते. तेही असा रिपोर्ट समोर येतोय. संदीप सिंग यांनी भारतीय जनता पार्टीला बऱ्याच वेळा कॉल केल्याचा पुरावा समोर आला आहे. तर त्यांनी नेमकं कोणाला फोन केला होता आणि कोण भाजपच्या अंतर्गत ज्यांनी सर्व कॉल रिसीव्ह केले त्या व्यक्तीवर एवढे मोठे मोठे आरोप होत आहेत. त्या व्यक्तीला भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांचा बायोपिक बनवण्यासाठी बोलावलं. यातूनच भारतीय जनता पार्टी आणि संदीप सिंग यांचा किती जवळचा संबंध आहे हे दिसून येतोय असं मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. भारतीय जनता पार्टीचं सुशांत सिंग राजपूत बरोबर काय, या केस बरोबर काय कनेक्शन आहे याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे. आणि काही नवीन प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाले त्याचंही उत्तर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. हा जो संदीप सिंग ज्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये आता इन्व्हेस्टिगेशन होणार आहे अशा तऱ्हेचं चित्र त्या ठिकाणी आहे. असं माध्यमांमधला रिपोर्ट येतात की पळून देखील जाईल लंडनला, अशा तऱ्हेचं देखील चित्र त्या ठिकाणी उपस्थित होत आहे. ह्या व्यक्तीला त्या भारतीय जनता पार्टीने इतकं महत्त्व का दिलं की नरेंद्र मोदीजींचं बायोपिक त्याने बनवला. 53 वेळा या व्यक्तीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला फोन केला आहे अशा तऱ्हेचे देखील रिपोर्ट त्या ठिकाणी येत आहेत. मग हे जे त्याने फोन केलेले आहेत ते कोणाला केले, कोण यांचा हँडलर होता भारतीय जनता पार्टीमध्ये याचंही त्या ठिकाणी उत्तर मिळालं पाहिजे. इतकं महत्त्व दिलं गेलं होतं की 177 कोटीचा MOU गुजरात सरकारनं या एकमेव फिल्म कंपनीबरोबर साईन केला जी संदीप सिंगची कंपनी होती. दुसऱ्या कंपनी त्यांना भेटल्या नाही. तर एवढं महत्त्व का दिलं गेलं? त्याचबरोबर चाइल्ड मॉलेस्टेशनची केस याच्यावरती मॉरिशसमध्ये त्या ठिकाणी दर्ज झालेली आहे. केस नोंद झालेली आहे. असं असताना ज्याच्यावरती इतके वाईट पद्धतीचे आरोप आहेत त्या व्यक्तीला नरेंद्र मोदीजींचं बायोपिक बनवायला त्यांनी बोलवावं. त्यामुळे भाजपचं अत्यंत जवळचं निकटचं असं नातं या संदीप सिंगशी आहे ज्याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे. म्हणून आम्ही त्या ठिकाणी याच्याबद्दलची चौकशीची मागणी करतो. गेल्या 4 महिन्यांपासून बंद असणारी राज्यातील मंदिरं उघडावीत म्हणून भाजपनं राज्यस्तरीय घंटानाद आंदोलन सुरू केलं आहे. आज कोल्हापुरात भाजपच्या वतीनं अंबाबाई मंदिरासह 9 प्रमुख मंदिरांच्या ठिकाणी जोरदार घंटानाद आंदोलन करण्यात आलं. 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या महाद्वार रोड येथील कमानीच्या दारात भाजपच्या शिवाजी पेठ मंडळानं आज घंटानाद आंदोलन केलं. गेल्या 5 महिन्यांपासून बंद असणारं मंदिर उघडावं यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुबुद्धी दे अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर बाळासाहेब ठाकरे असते तर इतके दिवस मंदिर कधीच बंद राहिली नसती अशा शब्दात उद्धव ठाकरेंवरती यावेळी हल्लाबोल करण्यात आला. जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ महाद्वार रोडच्या कमानीजवळ आज घंटानाद करत मृदुंग टाळ वादन करून शिवसेना सरकारचा निषेध करण्यात आला. त्यामुळं ह्या काँग्रेसच्या सरकारला आध्यात्मिक धार्मिक काही पडलेलं नाही. हे तिथनं वरनं दिल्लीत नाही येतील काय ऐकतात. पण उद्धव ठाकरेंनी तरी आयुष्यभर हिंदुत्वाच्या नावावर मतं मागितली. त्यांनी इतके दिवस देवाला आमच्या बंद ठेवायला नाही पाहिजे होतं. म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांचा निषेध करतोय आणि त्यांना आता तरी जाग यावी आणि देवानं त्यांना बुद्धी द्यावी. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना
स्वर्गातनं बुद्धी द्यावी की अरे उद्धवा हे दारं उघड. त्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्वरित ही मंदिरं महाराष्ट्रातली आणि देशातली उघडली पाहिजेत. कारण आता देशातली बरीच मंदिरं उघडी झालेली आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे सरकारकडे आमची विनंती आहे, मागणी आहे की मंदिरं आमची त्वरित उघडा. सांगली इस्लामपूर या राज्यमार्गावरील तुंग ते कसबे डिग्रस दरम्यानचा रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांमुळे जीवघेणा ठरतोय. राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सांगली पेठ हा राज्यमार्ग ठेकेदारांच्या ठिकाणांच्या कामामुळे नेहमी चर्चेत असतो. हा राज्यमार्ग नेहमी रहदारीचा मानला जातो. सांगली पेठ मार्गे पुणे मुंबईसाठी व ग्रामीण भागात जाण्यासाठी याचा वापर होतो. रस्ता चौपदरीकरणावेळी सोलापूरच्या आवताडे कन्स्ट्रक्शनकडे या रस्त्याचं काम होतं. 9 कोटी रुपये खर्च करून हा रस्ता बनवला, पण रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याऐवजी पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला. राज्यमार्गाची ही अवस्था व लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष यामुळे सामाजिक संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत. तुंग सुधार समितीनं अक्षरशः रस्त्याचं व बांधकाम विभागाचं श्राद्ध घातलंय. यामुळे तत्कालीन कृषी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी तुंग ते कसबे डिग्रस रस्ता दुरुस्तीसाठी 4 कोटी रुपये मंजूर करून लक्ष्मी फाटा इथं उद्घाटन केलं. कोल्हापूरच्या निर्माण कन्स्ट्रक्शन 2 वर्षांपूर्वी ज्या रस्त्याचं काम केलं, पण 2च वर्षात या रस्त्यावरती कसबे डिग्रस नजीक मध्यभागी मोठे मोठे खड्डे पडले. सध्या हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत. दिवसा प्रवास करताना खड्डे चुकवावे लागतात, तर रात्रीचा प्रवास जीवघेणा ठरतोय. रात्रीच्या वेळी तर खड्डे दिसणं मुश्किल होतंय. 2 दिवसांपूर्वी मिंचेमाळा इथं खड्ड्यांमुळे मोठा अपघात घडला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. या खड्ड्यांमुळे रोज अनेक छोटे मोठे अपघात होताना दिसत आहेत. इतकं होऊनही हे खड्डे मुजवण्याची कोणतीही काळजी घेतली जात नाही. बांधकाम विभागानं या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यानं सध्या संताप व्यक्त करण्यात येतोय. गुटखाबंदी झाली असतानाही राज्यात छुप्या पद्धतीनं गुटख्याची विक्री सर्रास सुरू आहे. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारचे राज्य पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. मात्र पोलीस आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होतोय. राज्य सरकारकडून गुटख्याची विक्री करणाऱ्यांवरती कारवाईचे आदेश असतानाही राज्यात गुटखा विकला जातोय. गेल्या महिन्याभरात राज्यात काही कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती समोर येतेय. सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारला जोरदार धक्का बसलाय. कोरोनाची स्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसंच भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत विरोधकांना उत्तर दिलंय. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की आमची परीक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहिली. पण आशिष शेलारजी बबड्याची सिरियल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान आपल्याला ट्विट खालील रिप्लाय तरी वाचावा, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला 2021च्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केलं जाणार आहे. दादासाहेब फाळके अवॉर्ड्स या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून ही माहिती देण्यात आली आहे. मात्र हा सोहळा नेमका कधी होणार याची तारीख जाहीर नाही. फिल्मफेअरपासून सुशांत वंचित अभिनेता म्हणून सुशांतनं मनोरंजन विश्वात 11 वर्ष काम केलं. यामध्ये सुरुवातीची 5 वर्ष तो छोट्या पडद्यावरती झळकत होता. पण 6 वर्षात 11 चित्रपट करूनही ना त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला ना राष्ट्रीय पुरस्कार. मात्र त्याला 2 स्क्रीन अवॉर्ड मिळाले होते. याशिवाय 2017मध्ये MS धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी मेलबर्नमध्ये इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारानं त्याला गौरवण्यात आलं होतं. MS धोनी आणि कायपोचेसाठी त्याला फिल्मफेअर आणि आयफा पुरस्कारांमध्ये नामांकनही मिळालं होतं.